TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय। मातोश्रीचं दार ठाकरेंनी बंद केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। ठाकरे कोत्या मनाचे, पद नसताना सुद्धा कोस्टल रोडचं उद्घाटन केल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं असा आरोपही फडणवीसांनी केलाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर TV9 मराठीला खुमासदार मुलाखत दिली आहे। TV9 मराठीच्या या मुलाखतीत फडणवीसांनी मुंबई, कोस्टल रोड, अदानींसारख्या अनेक प्रश्नांवर बोलताना ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले। कोस्टल रोड, समृद्धी हायवे आणि अटल सेतूचं श्रेय आमचंच असल्याचं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर पलटवार केलाय। माझं त्यांना खुलं आव्हान आहे की तुम्ही मुद्द्यावरती बोला। आम्ही जसं सांगतो मुंबईमध्ये कोस्टल रोड हो हे आम्ही केलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या 92,000 पर्यंतच्या मुदत 92,000 कोटीच्या मुदत ठेवी हे आम्ही करून दाखवलेले आहे। कशाला अगदी मुख्यमंत्री असताना मेट्रो 2चं लोकार्पण सुद्धा मीच केलेलं आहे। उद्धव ठाकरे कुठल्या संवैधानिक पदावर होते मला सांगा? कुठल्याच नव्हते। अशा पद्धतीचं उद्घाटन करायचा त्यांना अधिकार होता का? नव्हता। तो मला होता, मुख्यमंत्री म्हणून फक्त मला होता। पण मी मोठं मन दाखवलं। हे कोत्या मनाचे लोक नाही होता मी। त्यांना फक्त श्रेय घ्यायचं होतं, त्यांना दाखवायचं होतं की मी करतोय। कारण त्यांच्या डोक्यामध्ये नाही याचं कारण नाही, त्याचं कारण होतं की त्यांच्या मनामध्ये 2017चं शल्य होतं। 17ला जेव्हा आम्ही वेगळे लढलो एकमेकाविरुद्ध, त्यांना असं वाटलं की हे भाजपवाल्यांची काय औकात आहे, हे काय माझ्या पुढे लढतील। पण ज्यावेळेस ते 84 आम्ही 82 आलो आणि त्यानंतरही माझा तर महापौर बनत होता, सगळ्यांना माहिती आहे, पण मी सोडला, त्यांच्याकरता तो सोडून दिला। ते शल्य त्यांच्या मनामध्ये होतं। तर मातोश्रीची बदनामी मी नाही केली, पण ठाकरेंच्या लोकांनी माझी आणि पत्नीची बदनामी केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। ठाकरे बंधू भंग झालेले प्रेमी असून मराठी माणसासाठी नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वासाठी एकत्र आल्याचंही फडणवीस म्हणाले। रात्र वैरेची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, मतदार याद्या आणि याच्यातलं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही। मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही, मराठी माणसाचं अस्तित्व औरंगजेब संपवू शकला नाही तर कोण संपवू शकणार आहे? कोणीच संपवू शकत नाही आणि कोणाचा प्रयत्नही नाही आहे। बघा, हा मराठी माणूस अख्ख्या देशावर राज्य करणारा, अटकेपार झेंडे लावणार आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मुळामध्ये ठाकरे बंधूंना असं वाटतंय की या निवडणुकीत त्यांचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे। या निवडणुकीतला पराभव आधीच खाली जात असलेल्या त्यांच्या पक्षांना त्या ठिकाणी एक त्यांची जमीन संपून जाईल, त्या पक्षांची जमीन राहणार नाही, ही त्यांना भीती आहे। ही काही मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही। मराठी माणूस हा मजबूत आहे आणि मुंबई मराठी माणसाची, मुंबई महाराष्ट्राची, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे हे सत्य आहे, त्याला कोणी हात लावू शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही पोस्टर्स आहेत ते स्वतःचं अस्तित्व वाचवण्याचे पोस्टर्स आहेत। उद्धव ठाकरेंनी दिलेल्या चॅलेंज नंतर माझी मुंबई सोडून इतर भाषणं दाखवा आणि 1 लाख आणून देण्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं। ठीक आहे बा, माझ्याकडे एक त्यांचा बाईट आहे, मी तुम्हाला एक बाईट दाखवतो। आता तुम्ही त्यांच्यावर प्राइस ठेवलं तर त्यांनी तुमच्यावर एक प्राइस ठेवलंय, ते तुम्ही बघून घ्या। देवेंद्र प्राइस जिंकलोय मी की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोलले, मी 1000 रुपये देतो, नको चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको। पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनचं तुमचं आणि तुमच्या खालच्या चेला चपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा, आम्ही सगळे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो। जा, 1 लाख रुपये तुम्ही आणू शकता त्यांच्याकडनं, माझा प्राइज मनी। माझे नगरपालिकेतले सगळे भाषण आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीतले मुंबई व्यतिरिक्त सगळे भाषण, या सगळे भाषण काढा, सगळे, एक नाही सगळे। या कुठल्याच भाषणात आपल्याला उल्लेख दिसणार आहे फक्त आणि फक्त विकासावर मी बोलतो।
मुंबईत यांच्याकरता उत्तर द्यावं लागतं मला. आता प्लीज तुम्हाला माझी विनंती आहे, कारण तुम्ही तटस्थ आहात, पत्रकार हा कोणाच्या बाजूचा नसतो. माझ्या भाषणांचे तुम्हाला मी पूर्ण संच देतो. तुमच्या चॅनलने दाखवल्यात लाईव्ह, त्यातले 2-3 भाषणं त्यांना दाखवा. माझे 1 लाख रुपये प्लीज मला आणून द्या. प्लीज आणून द्या, तुम्ही आणून द्या. त्यांच्याकडनं 1 लाख रुपये मला आणून द्या. कोविड घोटाळ्यात ठाकरेंच्या सेनेतील बड्या नेत्याला अटक करण्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. विरोधकांना उमेदवारच मिळाले नाहीत म्हणून बिनविरोध निवडून आल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राज ठाकरे यांनी अदानींवरून भाजपवर केलेल्या टीकेला भाजप नेत्यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलं. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे आणि अदानी यांच्या भेटीचे फोटो ट्विट केले, तर ठाकरे सरकारने काढलेल्या टेंडरवरच अदानी मुंबईमध्ये आल्याचं फडणवीसांनी म्हटलं. काल मुंबईमधल्या सभेत राज ठाकरेंनी अदानींवरून भाजपवर टीका केली होती. सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना. मुंबईतल्या सभेतनं राज ठाकरेंनी अदानींवरून भाजपवर जोरदार निशाणा साधला. देशातला 2 नंबरचा सिमेंटचा 2014 पूर्वीचे अदानींचे उद्योग आणि 2025 मधले अदानींचे उद्योग यांची तुलना करणारा मॅपच राज ठाकरेंनी भर सभेत दाखवला. फक्त सरकारच्या आशीर्वादानं अदानींना उद्योगधंदे दिल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय. मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो, 2014चा. दाखवा रे. हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता 2024-25 ला गौतम अडानी आता कुठे आहेत. फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा जरा, हे फक्त 10 वर्षातलं आहे. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये. पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते, मी जगात तर दाखवतच नाही अजून. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ट्विट करत पलटवार केला. अमित साटम यांनी अदानी आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा फोटो ट्विट केला. राज ठाकरे म्हणजे ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस असल्याची टीका साटम यांनी केली आहे. ही दुटप्पीपणाची ढोंगीपणाची भूमिका आहे. बाहेर उद्योगपतींना शिव्या घालायच्या, घरामध्ये त्यांचं स्वागत करायचं, त्यांच्याबरोबर जेवणं करायची. त्या उद्योगपतींच्या पोरांच्या लग्नामध्ये यांची पोरं जाऊन नाचतात आणि त्यामुळे ही ढोंगी आणि दुटप्पीपणाची भूमिका ही दोन्ही भावांची आहे. म्हणजे मुंबईचं अदानीकरण म्हणजे मुंबईचे जे बऱ्याच ठिकाणी धारावीपासून सगळे जे प्रोजेक्ट आहेत ते अदानीला जातात, ते बोलतात की हे अदानीकरण. आता मी सवाल विचारतो, धारावीचं रिडेव्हलपमेंट राजीव गांधींनी सांगितलं होतं की करायचं आहे. 84 झाली, 14 पर्यंत काही झालं नाही. सरकार आली, सरकार गेली, काही झालं नाही. 14 नंतर मी हातामध्ये घेतलं. हातामध्ये घेऊन त्यातल्या अडचणी दूर केल्या. त्याचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर मोकळी जागा हवी होती. केंद्र सरकारची जागा विकत घेतली रेल्वेची आणि मी त्याचं टेंडर केलं. कोणाला टेंडर दिलं होतं? अडाणींना दिलं होतं का? टेंडर अडाणींना नव्हतं दिलं. दुसऱ्या विकासकाला टेंडर दिलं होतं, LOI दिला होता. उद्धव ठाकरेंची सरकार आली. उद्धव ठाकरेंच्या सरकारने आल्यानंतर पहिलं काम काय केलं? ते LOI रद्द केलं आणि नव्याने टेंडर काढलं. त्यांनी काढलेल्या टेंडरवरच नंतर आमच्या काळामध्ये अडाणी आल्या. तुमचं म्हणणं आहे की अडानीकरण ते करतात, त्यांनी केलंय. तामिळनाडूमधले भाजप नेते अण्णामलाई यांच्या वक्तव्यावरून ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये जोरदार जुंपली. मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही असं वक्तव्य अण्णामलाईंनी मुंबईमध्ये येत केलं होतं आणि त्यावर भाजपच्या जे पोटात आहे ते अण्णामलाईंच्या ओठांवर आलं असं ठाकरे म्हणाले होते. यावरून भाजप नेत्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलं. मुंबई महाराष्ट्राची नाही असं अण्णामलाईंना म्हणायचं नव्हतं असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय.
मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे असं अण्णामलाई म्हणाले. त्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. Here we are looking at the only city in our country where a triple engine sarkar is possible. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city; it's an international city. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडू बंद रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? भडव्या तुझा काय संबंध आहे इथे याचा? आणि तो अण्णामलाई आला, त्याला मला खास धन्यवाद द्यायचे. का धन्यवाद? कारण तो नकळत बोलून गेला. भाजपच्या मनातलं जे काळं आहे तो ते बोलून गेलेलं आहे. ठाकरेंनी केलेल्या टीकेवर अण्णामलाई यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले. ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही असं अण्णामलाई म्हणतायत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे धमक्या देत आहेत. मुंबईत पाय ठेवला तर पाय तोडू असं सामनामध्ये लिहिलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सभेत माझ्याविषयी खूप बोलले, पण मी मुंबईत येणार, ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही असं अण्णामलाई म्हणाले. अण्णामलाईंच्या या वक्तव्यावर संजय राऊतांनी जोरदार पलटवार केलाय. असे अण्णा मलाई खूप आले आणि गेले. अण्णामलाई काय सांगतो? काय सांगतो अण्णामलाई? मी परत येणार. कोण आहे अण्णामलाई हा? याची अवकात काय आहे या अण्णामलाईची? कोण आहे हा की आम्हाला धमक्या देतो मराठी माणसाला? हा, त्याला त्याच्या राज्यात कोणी विचारत नाही. तर मुंबई महाराष्ट्राची नाही असं अण्णामलाईंना म्हणायचं नव्हतं असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. अण्णामलाईंचं म्हणणं असं होतं की हे एक आंतरराष्ट्रीय शहर, ते खरं आहे. याचा अर्थ ते काही महाराष्ट्राचं नाही असं त्याचा अर्थ नव्हता, किंवा महाराष्ट्राचं नाही असं त्यांना म्हणायचं नव्हतं. आता एखादा व्यक्ती ज्याला हिंदी येत नाही तो हिंदी बोलायचा प्रयत्न करतो, त्यातनं जणू काही आता अण्णामलाई म्हणजे पंतप्रधानच. महत्वाची बातमी. पिंपरी चिंचवड मधील सभेत अजित पवारांनी एकच हशा पिकवला. एका कार्यकर्त्यानं अजित पवारांना लव्ह यू असं म्हटलं. यावर अजित पवारांनी काय म्हटलं ते पहा. हा, घड्याळाचं बटन दाब, ती लव यू राहू दे बाजूला. घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू. बायको म्हणून आज लईच बिघडलाय गडी.